कॉलेजमध्ये सारखं पाण्याला जायत नाही म्हणून डायरेक्ट पाण्याला आलो. तर जय श्रीराम भावांनो बहिणींनो, स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाला ह्यो काय विषय सांगतो, ब्लॉग पूर्ण बघा. मध्ये येऊन बघतोय तर का आब्याला आलता टायपिंग करायला. शिंदे पण लय दिवसात दिसला, म्हणलं शिंदेला पण आता ब्लॉग मध्ये घेऊ. आपण इकडे सरफेसवर जॉब उभा राहतोय ना, बघतो तो तिथनं आलं मार्किंग मीडिया लावायला. जॉबला कंपल्सरी मार्किंग मीडिया लावलीच पाहिजे, कारण त्याशिवाय ड्रॉइंग काढता येत नाही. आता मार्किंग मीडिया लावले, आता म्हणलं सोमवारी ड्रॉइंग काढायचं आणि तिथनं पुढे आपलं जॉब करायचं. इकडं आम्ही शुभम भाई आणि मी इकडे संकेत भाई याची वाट बघत बसलो. शुभम भाई आणि संकेत भाई गेले तिकडे, म्हणलं आपण पण गेलो पाहिजे, कारण रेल्वेला उशीर होतोय. कॉलेज सुटलं तसं इकडे मुलींचं कॉलेज सुटलं बघा कशा चालली त्या. म्हणलं तसंच चालू द्या, नाहीतर येऊन मारचा बीर चाला. आपल्यापासून रेल्वे पटरी काय लय लांब नाही, म्हणलं आता लगेच जातोय तिथनं सणानं फेरी करत जायचं. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण वेगळं करणार आहोत, ते पण लगेच झटके पटके. पटरीवर डायरेक्ट आपण आलो स्टेशनवर. इकडे नवीन काय युनिक बनवायच्या ना, आता रेल्वे आली काय कळाली नाही. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये काय चालते तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो. आपल्या शुभम भाईच्या हातातली बंदूक काय नाही, ते आपल्या शेकनं आणलेली. मित्रांनो, ही काय बंदूक ओरिजिनल नव्हती,